आपण डिस्कस करत होतो युरिया बद्दल डिस्कस केलं मुलांनो. युरिया बद्दल सगळी माहिती दिली तुम्हाला. युरिया इज अ फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी, बरोबर का. आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे, एका साईडला पण NH2 आहे आणि दुसऱ्या साईडला पण NH2 आहे, मध्ये CO आहे, C डबल बॉन्ड O. या कार्बनला म्हणतात कार्बोनिल कार्बन. याला काय म्हणतात, कार्बोनाइल. कार्बोनाइल कार्बन म्हणतात, साधा सुद्धा कार्बन नाहीये. तर युरियाचं आपल्याला कन्व्हर्जन काय करायचं मुलांनो, युरिया इज कन्वर्टेड टू द अमोनिया बाय युजिंग एन्झाइम युरेज. व्हॉट इज द एन्झाइम नेम, युरेज. फटाफट कमेंट बॉक्स मध्ये टाकाया. युरियाचं अमोनियामध्ये कन्वर्ट करण्यासाठी लागणाऱ्या एन्झाइमचं नाव, आणि त्या एन्झाइमचं नाव काय आहे, युरेज. बघा बरं, सगळ्यात शेवटी ACच आहे का नाही, सफिक्स AC आहे ना, युरेज. नाव काय आहे, युरेज मुलांना. बघा बरं का, युरेज 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 बद्दल जायचं आपल्याला. ओके, हा युरियाचं स्ट्रक्चर काय आहे, NH2 C डबल बॉन्ड O NH2 NH2 C डबल बॉन्ड O NH2 प्लस water in presence of urease, in presence of what, urease, urease, in presence of urease, formation of what, प्रोडक्ट काय रे आपल्या मुलांना आता सांगितल्याप्रमाणे, फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया प्लस CO2. बॅलन्स आहे का नाही बघायचं का रे मुलांना या रिएक्शनला. किती छान रिएक्शन आहे बघा बरं मुलांना, तुम्हाला पण आवडेल खूप. आपल्याकडे युरिया किती आहे तरी, अमोनिया किती आहे तरी मुलांना आपल्याकडे, बघा बरं, रिएक्शनचे एकदम सोप्या फॉर्मॅट मध्ये लिहितो मी ते. हा, ही रिएक्शन बघा समजेल तुम्हाला. NH2 C डबल बॉन्ड O NH2, सेम वरचीच रिएक्शन लिहितोय. वॉटरला मी असं लिहू शकतो का, H, बरोबर का, OH लिहू शकतो मी असं, HOH लिहू शकतो. हा अमोनिया सोबत गेला, काय बनला, एक अमोनिया बनला. हा पण H, ह्याच्यामध्ये पण हा H इथं ऍड झाला, किती झाला, दुसरा NH3 बनला. राहिलं काय रे मुलांनो, राहिलं काय बघा, हा CO आणि हा O. राहिलेल्या गोष्टी कोण आहेत, हा CO आणि हा O. चं कन्व्हर्जन काय होणार आहे मुलांनो, CO मध्ये जर एक O ऍड झाल्यावर काय होईल, CO2 होईल. रिएक्शन आवडली का, काहीच नाही केलं मुलांनो, एकदम साध्या सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेनेशन दिले. रिएक्शन आवडली का, बॅलन्स करण्याचा फॉर्म कळला का तुम्हाला, एकदम जबरदस्तपणे एक्सप्लेन केलेलं आहे. क्लिअर आहे का मुलांनो, फटाफट फटाफट कमेंट टाका रे मुलांनो, कमेंट टाका फटाफट. एक NCERT मध्ये क्लिअर आहे का, मागापासून माझा ऍडमिट होत. ओके, क्लिअर आहे मुलांनो, ही रिएक्शन कळली का. थोडं टॅली आउट करायचं का रे मुलांनो, आपण काय काय बघितलं थोडंसं आतापर्यंत, क्लिअर ना. ओके, हा, पहिली रिएक्शन आपण काय बघितली रे मुलांनो, पहिली रिएक्शन बघा, सुक्रोजचं कन्व्हर्जन. बघा बरं का मुलांनो, कळलं बघा, सुक्रोजचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण, आरोली क्रॉस गेला रे, पूर्ण टॅली आउट झालं पाहिजे, डोक्यामध्ये एकदम ना. हा, सुक्रोजचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, अरे यार तिकडेच का चालला, हे काय झालं काय, तिरका का पडते, अरे असा का जातो रे बाबा. हा, सुक्रोजचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, बरोबर ना. त्यासाठी कॅटलिस्ट कोणता लागतो, इन्व्हर्टेज लागतो.
राईट. नंतर काय झालं, ग्लुकोजचं कन्व्हर्जन. रिएक्शनला मारा गोळी, ऍटलिस्ट असं जरी लक्षात राहिलं तर भरपूर झालं. याच्यासाठी कॅटलिस्ट काय लागतो, झायमेज लागतो. काय लागतो, झायमेज. याचं इथेनॉल म्हणत झाले. इथेनॉल म्हणजे दारू, इथेनॉल म्हणजे दारू. मराठीत लिहायचं म्हणलं की लय अवघड झालं रे पोरांनो. क्लिअर का, हे झायमेज झालं. क्लिअर, ओके. ही एक पहिली रिएक्शन, ही दुसरी रिएक्शन. तिसरी रिएक्शन कोणती बघितली होती आपण, स्टार्च. स्टार्चचे कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं होतं, आपण मॅल्टोज मध्ये केलं होतं. त्यासाठी कॅटलिस्ट कोणतं होतं, डायस्टेज. बरोबर का. चौथी रिएक्शन, मॅल्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं होतं, मॅल्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये केलं होतं. त्यासाठी कॅटलिस्ट कोणता लागतो, मॅल्टेज. हा, पाचवी रिएक्शन, पाचवी रिएक्शन युरिया. युरियाचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, अमोनिया. त्यासाठी कॅटलिस्ट कोणता लागला, युरेज. क्लिअर आहे का मुलांना, ही स्लाइड खूप महत्वाची आहे. ही स्लाइड खूप महत्वाची आहे. एवढं सगळे एनसीईआरटीचे सगळे एनसीईआरटीचं पेज कव्हर होतो मुलांना या सगळ्या रिएक्शन्सला. स्लाइड आवडली का, स्लाइड आवडली का रे मुलांना, खूप छान पैकी लिहून दिले. ऍटलिस्ट रिएक्शन लक्षात नसतील तर एवढं हे लक्षात ठेवलं तरी तुमचे एमसीक्यू सॉल्व्ह होऊ शकतात. लर्न करायचं रे मुलांना, थोडंसं इन्व्हॉल्व्ह व्हायचं याच्यामध्ये. ओके गाईज, ह्याच्यामध्ये अजून एक बघा, ह्याच्यामध्ये अजून एक 6वी रिएक्शन टाकतो मुलांना, थोडस नवीन आहे. एनसीईआरटी मध्ये आहे लाईन, प्रोटीनचं कन्व्हर्जन. प्रोटीनचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड मध्ये. कसं माहिती का जाते प्रोटीनचं कन्व्हर्जन कोणामध्ये होतं, अमायनो ऍसिड मध्ये होतं. क्लिअर. ह्यासाठी कॅटलिस्ट कोणता लागतो रे मुलांना, कॅटलिस्ट नोट डाऊन करून घ्या, पेप्सिन लागतो. पेप्सिन, पेप्सिन आहे, पेप्सिन नावाचा. हा, एक मुलांचा प्रश्न आहे, मॅल्टोज मध्ये आणि मॅल्टेज मध्ये फरक काय आहे. ओके ना गाईज, मॅल्टोज हा कार्बोहायड्रेट आहे. ओके ना. मी प्रश्न पेप्सिन लिहून घ्या, मी फरक सांगतो पुढच्या स्लाइडला. एखादा मला परमेश्वरचा मेसेज आलाय, मॅल्टोज आणि मॅल्टेज मध्ये सर फरक काय आहे, तर फरक मी सांगतो रे मुलांना, फरक सांगतो. पहिल्या लिहून घ्या. हा, आता ह्याच्यासोबत एक अजून एक मध्ये ह्याचा सोर्स लिहून घ्यायचा आहे मुलांना, ह्याचा सोर्स लिहून घ्यायचा आहे. ह्याचा सोर्स ईस्ट मध्ये असतो मुलांना, ईस्ट है ना. झायमेज पण कुठं असतो, ईस्ट मध्ये असतो. ओके. डायस्टेज कशामध्ये असतो, माल्ट मध्ये असतो. माल्ट म्हणजे काय, ते का असतं ना, ते का असतात बघा, काय म्हणतात रे, ते धान्याला असं सुकवतात, त्याच्यापासून त्याची मळी काढतात बघा रे मुलांना, ते त्याला माल्ट म्हणतात. ठीक आहे ना. माल्ट पासून डायस्टेज भेटतो. ठीक आहे ना. मॅल्टेज कशापासून बसतो, ईस्ट पासूनच भेटतो. कशापासून, ईस्ट मध्ये. युरेज कशापासून भेटतो बघा मुलांना, युरेज सोयाबीन पासून भेटतो. युरेज कशापासून भेटतो, सोयाबीन पासून भेटतो. युरेज जे भेटतं ना, ते सोयाबीन पासून भेटतो. आणि पेप्सिन कुठून भेटतो मुलांना, स्टमक मधून भेटतो. ओके ना. प्रोटीन कुठून भेटतो, स्टमक मधून भेटतो. हे त्याचे गाईज, हे महत्वाचा पार्ट आहे मुलांना. आय डोंट थिंक याच्यापेक्षा काही महत्वाचा असेल.
ह्याच्यामध्ये अजून जर टाकायचं म्हणलं तर इथेनॉल प्लस CO2 करा, इथे बाय प्रोडक्ट पण लिहा, इथं अमोनिया प्लस इथं CO2 पण करा, बाय प्रोडक्ट पण लिहा. मला नाही वाटत ह्याच्या एवढी इम्पॉर्टंट स्लाइड असेल. And that is the end of the catalysis. That is the end of the catalysis or enzyme. That is the end of the catalysis or enzyme. फटाफट टॅली करायचं का रे मुलांनो? सुक्रोज कॅन बी, मी येलो पेन घेतो रिव्हिजन साठी, हे खूप महत्वाचा पार्ट आहे, भिनलं पाहिजे डोक्यामध्ये. सुक्रोज कॅन बी कन्वर्टेड इनटू द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज बाय युजिंग अ कॅटलिस्ट इन्व्हर्टेज. आणि इन्व्हर्टेजचा सोर्स काय आहे? ईस्ट मधनं भेटतो मुलांनो, ईस्ट मधनं भेटतो. ग्लुकोज कॅन बी कन्वर्टेड इनटू इथेनॉल अँड ethanol and the CO2, ethyl alcohol and the carbon dioxide by using a catalyst, झायमेज मुलांनो. हा पण झायमेज ईस्ट मधनं भेटतो. स्टार्च कॅन बी कन्वर्टेड इनटू द मॅल्टोज बाय युजिंग अ कॅटलिस्ट. डायस्टेज नावाचा कॅटलिस्ट आहे मुलांनो. कॅटलिस्टचं नाव काय आहे? डायस्टेज. आणि हा कुठून भेटतो? माल्ट मधनं भेटतो. आता माल्ट काय ते सांगतो. जे धान्य असतं त्यांना पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर त्यापासून जे एक्स्ट्रा काढतात त्याला माल्ट म्हणतात मुलांनो. ओके, आता मॅल्टोज कॅन बी कन्वर्टेड इनटू द ग्लुकोज मुलांनो. मॅल्टोज कॅन बी कन्वर्टेड इनटू द ग्लुकोज बाय युजिंग एन्झाइम मॅल्टेज. बाय युजिंग एन्झाइम मॅल्टेज. Next one is urea can be converted into the ammonia and the CO2. Urea can be converted into the ammonia and the CO2 by using an enzyme urease. By using enzyme urease. प्रोटीन, तुम्हाला मुलांनो आतापर्यंत तुम्हाला काय माहित आहे? प्रोटीन्स आर मेड ऑफ अमायनो एसिड्स. प्रोटीन कशाने बनलेले असतात? Many amino acids come together by forming a peptide bond and forming a big structure that called as a protein. पण जर प्रोटीनचं उलट करायचं असेल, प्रोटीनचं उलट जर अमायनो ऍसिड मध्ये करायचं असेल तर एक कॅटलिस्ट, एक एन्झाइम टाकल्यानंतर तो प्रोटीनचं एन्झाइम अमायनो ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होतं. त्या कॅटलिस्टचं, त्या एन्झाइमचं नाव आहे पेप्सिन. आणि पेप्सिन म्हणजे कसं लक्षात ठेवायचं मुलांनो? पेप्सिन कसं लक्षात ठेवायचं असतं? ते पोटामध्ये असतं मुलांनो. काय रे मुलांनो? पेप्सिन. आमच्या सरांनी असं सांगितलं होतं, पेप्सिन म्हणजे पोट. पीपी लक्षात ठेवा पोरांनो, आमच्या सरांच्या ट्रिक्स होत्या बरं का. पेप्सिन कुठे असतं? पोटामध्ये असतं मुलांनो, पोटात. त्याला इंग्लिश मध्ये स्टमक म्हणतात. अवघड आहे का रे मुलांनो? हे स्लाइड होती मुलांनो एक कॅटलिसिसची. होप सो हा कंटेंट तुम्हाला कळला असेल. हा कंटेंट कळला असेल. आपले पोरं आता आले, जॉईन झाले जातं बघा बरं का. आपले पोरं आता जॉईन झालेत. आपले पोरं बघितलं, म्हणजे आपले पोरं कसे आहेत? पहिल्याच जेवण वगैरे सगळं व्यवस्थित करून मग नंतर आपल्या क्लासला येणार पोरं, बरोबर का? तो सर सकाळी 7 पासून लेक्चर घेतात, गळा बसून गेलाय माझा ओरडून ओरडून. आणि आपल्या पोरांचं चपात्या नंतर भात, भात नंतर वरण, बरोबर का? फोन केला तर फोन उचलायचं नाही, जॉईन करा म्हणून. भात राहतो ना. ही स्लाइड आवडली का रे मुलांनो? खूप महत्वाची सांग. सगळ्याला ऑलरेडी सांगितलं होतं एकदा मी, विसरला तुम्ही. स्लाइडचं स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा. असा एक चार्ट बनवा. खतरनाक आहे, बायोसाठी पण कामाला येईल. हा, परमेश्वरचा प्रश्न काय आहे रे मुलांनो? परमेश्वरचा प्रश्न हे लाईव्ह लेक्चर मध्ये हे असे काही गोष्टी महत्वाच्या असतात. परमेश्वरचा प्रश्न आहे, मॅल्टोज आणि मॅल्टेज मध्ये फरक काय? बरोबर का? मॅल्टोज आणि मॅल्टेज मध्ये फरक काय मुलांनो? ऐकून घ्या. फरक सांगतो, ऐकून घ्या. फरक सांगतो, ऐकून घ्या मुलांनो. फरक काय रे मुलांनो? परमेश्वरचा प्रश्न आहे. भगवाननं प्रश्न विचारल्यानंतर मला सांगावं लागेल, सर व्हॉट इज द फरक बिटवीन मॅल्टोज अँड
मॅल्टेज एल का राहवलेले रे माल्टेज मॅल्टोज अँड मॅल्टेज निनारला खूप हसवायला बरं का परमेश्वरला काही बोलले की निनार हसणार सी गाईज हा मॅल्टोज आहे ना मॅल्टोज इकडे बघा माल्टोज म्हणूयात आपण माल्टोज हा जो माल्टोज आहे कार्बोहायड्रेट आहे हा कार्बोहायड्रेट आहे आणि याचा फॉर्म्युला काय हा कुणाचा आयसोमर आहे मॅल्टोज इज अ आयसोमर ऑफ सुक्रोज सुक्रोज म्हणजे दोघांमध्ये फॉर्म्युला सेम आहे हा काय आहे फॉर्म्युला सेम आहे दोघांचा पण फॉर्म्युला तेच आहे C12H22O11 हा त्याचा फॉर्म्युला आहे हा काय कार्बन डायसॅकराइड्स आहे हा काय ते पुन्हा पुढे कळेल डायसॅकराइड्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये 2 कणी मोनोमर युनिट भेटतात ठीक आहे नंतर हे तुम्हाला मी सांगेनच हा मॅल्टोज काय रे मुलांना एएसी आलं ना मॅल्टेज मॅल्टेज काय आहे हा एन्झाईम आहे एएसी आहे म्हणजेच काय एन्झाईम आहे क्लिअर हा एन्झाईम आहे एवढाच फरक आहे मुलांना हा झाला एन्झाईम बद्दलचा पार्ट होप सो गाईज हा कंटेंट सगळ्याला समजला असेल तर गाईज आपण सरफेस केमिस्ट्री मध्ये आपण किती बीट संपवले रे मुलांना सरफेस केमिस्ट्री मध्ये ऍडझॉर्प्शन संपवला आपण नंतर आपण कॅटलिसिस संपवला कॅटलिसिस मध्ये एन्झाईम संपवला आता नवीन बीट आहे मुलांना कोलाइड्स हा लास्ट बीट आहे सरफेस केमिस्ट्रीचा एवढे बीट आपण संपवलेले आहेत आणि हे सगळे टिप ऑफ द टंग तुमच्या डोक्यात असतील लास्ट बीट आहे रे मुलांना कोलाइड्स लास्ट बीट काय आहे कोलाइड्स आहे किती जण नवीन आलेत बाबा आहेत का आपले सगळेच आहेत का कार्यकर्ते एकदा रिव्हिजन घेऊ का रे एन्झाईमचं सगळं स्टार्टिंग पासून एन्झाईमचं घेऊ का रिव्हिजन का नको सूरज थोडस एन्झाईमचं घेतो रिव्हिजन कसं आहे पोरं आता हे कसं आहे पोरांचं नुकसान नाही करू शकत रे मी हा पोरानं हा पहिली स्लाइड आजची एन्झाईम्स आर द नायट्रोजनस ऑर्गॅनिक कंपाऊंड ही स्लाइड कळली का प्रेझेंट इन द लिव्हिंग प्लांट अँड लिव्हिंग अॅनिमल एन्झाईम काय असतात सगळ्यांनी लक्ष द्या रे ज्यांचं मिस झालं त्यांच्यासाठी लेक्चर घेतोय नायट्रोजन्स हे एन्झाईम का असतात नायट्रोजनस ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात दे आर प्रेझेंट इन द लिव्हिंग प्लांट अँड लिव्हिंग अॅनिमल पॉइंट क्लिअर आहे एन्झाईम्स नथिंग बट काय असतात प्रोटीन मॉलिक्युल असतात त्यांचा मॉलिक्युलर वेट काय असतो जास्त असतो हाय मॉलिक्युलर वेट असतो आणि दे फॉर्म अ कोलायडल सोल्युशन इन वॉटर कोलायडल सोल्युशन म्हणजे काय ते पुढच्या येणाऱ्या सेशन मध्ये कळेल तुम्हाला फक्त सस्पेन्शन तयार होतं म्हणून सांगायचं ठीक आहे हे पहिली स्लाइड झाली ठीक आहे ना हे मध्ये झालंय त्याचं मेकॅनिझम काय आहे मेकॅनिझम काय आहे बाबा ई प्लस एस एस बनतं नंतर काय एस काय सबस्ट्रेट म्हणजे त्याला रिएक्टंट म्हणतात आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये रिएक्टंट म्हणतात काय म्हणतात रिएक्टंट पी स्टँड फॉर प्रोडक्ट एन्झाईम आणि सबस्ट्रेट जमल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स बनतो हा काय आहे एन्झाईम हा काय आहे एन्झाईम सबस्ट्रेट एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स आहे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स ब्रेक झाल्यानंतर काय बनतो एन्झाईम प्लस प्रोडक्ट एन्झाईम प्लस प्रोडक्ट बनतो बरोबर का म्हणजेच हा शॉर्ट मध्ये हे सांगितलंय काय केलं ई प्लस एस फॉर्मेशन ऑफ ई प्लस पी पी इज अ प्रोडक्ट हे मेकॅनिझम आहे एन्झाईमचं याच्यामध्ये पण 2 मेकॅनिझम आहेत मुलांना की अँड लॉक मेकॅनिझम प्रत्येक की ला एक सेपरेट लॉकला सेपरेट स्पेशल की असते कोणाची पण की कुठे चलत नाहीत की लॉक मेकॅनिझम एक आहे ते वाटले तर स्लाइड उद्या मी दाखवेन तुम्हाला हा एन्झाईमला काय म्हणतात एन्झाईम्स आर कॉल्ड एज अ बायोकेमिकल कॅटलिस्ट एन्झाईमला काय म्हणतात बायोकेमिकल कॅटलिस्ट बरोबर ओके आणि जनरली एन्झाईम साठीचा सफिक्स काय असतो एएसई असतो काय असतो एएसई सफिक्स असतो इन्व्हर्टेज झायमेज डायस्टेज ते थोडस वेगळ्या स्लाइड्स आलेत हा
नंतर पहिली एक्झाम काय रिएक्शन काय पाहिली, सुक्रोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं रे मुलांना, सुक्रोजचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज भेटतं, त्यासाठी इन्व्हर्टेज लागतं. दुसऱ्यांदा काय रे मुलांना, ग्लुकोजची रिएक्शन ना, ग्लुकोज कॅन बी कन्वर्टेड इनटू द इथेनॉल, दॅट इज अ दारू, दॅट इज अ दारू, दारू प्लस CO2, त्यासाठी काय लागतं, झायमेज नावाचा कॅटलिस्ट लागतो, झायमेज विसरायचं नाही. हा, नंतर स्टार्च बद्दल सांगितलं होतं, स्टार्च काय बाबा, पॉलिमर आहे, नॅचरल पॉलिमर आहे. पॉलिमर चॅप्टर मध्ये तुम्हाला शिकवलं होतं, माहित नसेल तर माहित असेलच तुम्हाला, ज्यांनी पॉलिमर नाही शिकला त्यांना पुन्हा एकदा पॉलिमर शिकवतो, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांचा पॉलिमर आपला धडा झालेला आहे. C6H10O5 हा N घ्या, काय C6H10N घ्या. क्लिअर गाईज, हा स्टार्च आहे, पॉलिमर नॅचरल पॉलिमर, राईट ना. स्टार्च हा पॉलिमर असतो. त्याचा हेल्पलाईन नंबर काय, व्हॉट इज द हेल्पलाईन नंबर ऑफ स्टार्च, हेल्पलाईन नंबर ऑफ स्टार्च इज 6105. नवीन मुलांनी हे कमेंट टाकायचं आहे. व्हॉट इज द हेल्पलाईन नंबर ऑफ स्टार्च, 6105. 6105 म्हणजे काय, C6H10O5 हा N लिहायचं. क्लिअर का, दॅट इज 6105 इज हेल्पलाईन नंबर ऑफ स्टार्च. स्टार्चचा फॉर्म्युला हा आहे. नंतर हा स्टार्च मध्ये पाणी टाकलं त्याला म्हणतात, त्या रिएक्शनला म्हणतात हायड्रोलिसिस रिएक्शन. आई घाबरलो रे मी, कोण बोलला असं, भीती वाटली मला. हा स्टार, यस, 6105 ह्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर काय म्हणलं, मॅल्टोज म्हणला. पण तरी मुद्दा म्हणूनच बोलतोय असं वाटायला मला, तर मुद्दा म्हणूनच बोलते रे. हा, मॅल्टोज मध्ये मॅल्टोज बनला, मॅल्टोज पासून ना ग्लुकोज बनवायचं, तर काय मॅल्टेज ASE रे, मॅल्टेज नावाचा कॅटलिस्ट यूज होतो. मॅल्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं, त्यासाठी मॅल्टेज नावाचा कॅटलिस्ट लागतो, हे पण आपण पाहिलं होतं नंतर. ओके, हे पाहिले आपण. युरिया बघा, म्हणून युरिया बद्दल आपलं झालं होतं. थोडं पेनचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला वाटेल की रिपीट घेतो. युरिया काय रे मुलांना, युरिया फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे लॅबोरेटरी मध्ये बनवलेला. त्याचा फॉर्म्युला काय आहे, NH2CO NH2, बरोबर का, हा युरियाचा फॉर्म्युला आहे. युरियाचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, अमोनिया प्लस CO2. कोणता कॅटलिस्ट होत होतो, युरेज. युरियाचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये आणि CO2 मध्ये करायचं, त्यासाठी कॅटलिस्ट काय लागतो, युरेज लागतो. युरेज ASE, युरियाचं ASE लागते एंडिंगला. तर त्याची रिएक्शन बघा मुलांना, खूप भारी रिएक्शन आहे. युरियाचं स्ट्रक्चर आहे NH2CO NH2, हा युरियाचं स्ट्रक्चर आहे. वॉटर सोबत रिएक्शन केल्यानंतर 2 मॉलिक्युलर फॉर्म अमोनिया प्लस CO2. याची जर स्प्लिटिंग एक माझ्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली होती, है ना, माझ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितली होती, ऐकून घ्या आता. कसं सांगितलं होतं ते सांगतो मी तुम्हाला. हा युरिया आहे, युरियाची रिएक्शन कोणासोबत झाली, हा हायड्रोजन आहे, इथला हायड्रोजन इथं अटॅच झाला, इथं काय तयार झाला, एक मॉलिक्यूल अमोनिया बनला. काय बनला, एक मॉलिक्यूल अमोनिया बनला. इथला एक H इथं अटॅच झाला, अजून एक मॉलिक्यूल काय बनला, अमोनिया बनला. काय बनला, अमोनिया बनला. राहिलं काय रे मुलांनो, हा CO राहिला आणि हा O राहिला. CO प्लस O काय झाला रे मुलांनो, CO2 झाला. झालं का हा प्रोडक्ट, हा प्रोडक्ट झाला का, दॅट इज, ह्याला आपण असं लिहू शकतो का, टू मॉलिक्यूल ऑफ अमोनिया, आपण असं लिहू शकतो का, एकदम साधारण पद्धतीने सांगतो रे मुलांनो, 2 मॉलिक्यूल ऑफ अमोनिया प्लस CO2 हा प्रोडक्ट झाला. क्लिअर, ओके. आणि ही खूप महत्वाची स्लाइड आहे मुलांनो, हे सगळं सोर्सेस वगैरे सांगितलं, पेप्सीने पोटात असतं मुलांनो. हे एवढं लेक्चर घेतलं मुलांनो आजचं, बाप रे बाप, थकलो रे मुलांनो. सकाळपासून लेक्चर घेतोय, सकाळी हॅलो अल्किन घेतला मुलांचा टॉपिक, सकाळपासून लेक्चर चालू. लेक्चर समजलं का, कमेंट टाका. कोण कोण लेटला आलं रे आज, लेटला कोण कोण आलं, प्रतीक्षा आहे का आज, सूरज का झालं बाबा, सूरज, वैष्णवी कदम, प्रतीक्षा नाही आज, आकाश
आकाश राजा उद्यापासून लेक्चर लिहून घ्या रे. लय भारी झालं सर लेक्चर. आपलं लेक्चर भारीच असतं. आपलं लेक्चर भारीच असतं. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या, लर्न करा, डोक्यामध्ये गोष्टी फिरवा. डोक्यामध्ये गोष्टी फिरवा. गर 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 डोक्यामध्ये गोष्टी फिरवा. यस 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 यस. आज लेक्चरला मोहिनी बिसे नाही, मोहिनी नाही, काय चालले काय नाही कळायला मार्ग नाही बाबा. पायामध्ये पोरांच्या सनी चक्कर काय तर लाईव्ह देतो रे बाबा. अवघड आहे अवघड. चला झालं का रे मुलांनो. किती किती जण आहे अब्सेंट आहेत. नुसते अब्सेंट ठेवल्यात पोरं. काय करायचं काय नाही. चलो उद्याला कोलायडल बघू रे मुलांनो. कोलायड बघू. कोलायडल सोल्युशन उद्या बघूयात. एकदम जबरदस्त लेक्चर असेल. मी आज थोडं टायर्ड पण आहे, सकाळपासून थकलोय. पेप्सिन चांगला बरं का पॉईंट हा. पेप्सिन हा पोटामध्ये असतो, असा एमसीक्यू सॉल्व्ह होतो. पेप्सिन. उद्याच आपण कोलायड बघू. सगळ्यांना समजलं लेक्चर. गाईस टाटा बाय बाय. भेटूयात उद्या. सगळ्यांनी बाय म्हणू शकता. बाय भेटूयात उद्या. उद्याचा टायमिंग मुलांना आहे का. ऑफलाईन नाही रे मुलांना. ओव्हर नाईट मी ट्रॅव्हलिंग केलंय. ऑफलाईन नाही आज. उद्याचा टायमिंग बघा. काही मुलांना प्रॉब्लेम 11ला आहे का. तुम्हाला टायमिंग बद्दल बोलतो. काही मुलांना प्रॉब्लेम 11 AM ला आहे. काही मुलांना प्रॉब्लेम 10 AM ला आहे. बरोबर का. तर आपण ना बीच मधला रस्ता काढला. आपण सगळ्याला 10:30 हा टाइम कम्फर्टेबल आहे का. 10:30 हा टाइम कम्फर्टेबल आहे का सांगा. 10:30 हा टाइम 10:30 to 11:30 हा टाइम कम्फर्टेबल आहे का. अरे मेसवाले लोकांनी मुलांनी कमेंट टाकायचं. मेसवाले पोरांनी कमेंट टाकायचं. 9ला नाही. मी लेक्चर सकाळचं घेऊ का कसं करू. हो ना. आता निवांत झोपतो रे राजांनो. चव्हाण गँग मेसवाले लोकांनी मला ना कमेंट मेसेज टाकायचा आहे. उद्यापासून 10:30ला लेक्चर असेल. 4ला नाही. गुड नाईट गुड नाईट. बापरे पोरं मला गुड नाईट म्हणायला लागले. टेन 10:30 टाइम कम्फर्टेबल आहे का. दुसरी मीटिंग पण संपायला लागली. 10:30 AM टाइम कम्फर्टेबल आहे का. मेसवाल्या पोरांनी सांगायचं मेसचा टायमिंग आहे तुमच्यासाठी टाइम चेंज करतोय. चव्हाण कमेंट वगैरे टाकलं नाही. सोडला होता वाटेल तुम्ही. विवेक तू एक क्लासला ये वरती ऑफिसमध्ये ये. विवेक ऑफिसमध्ये आपण ऑफिसमध्ये बोलू या. बाय 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 गाईज बाय. उद्या 10:30ला राहा. स्वीट ड्रीम. बाय बाय बाय.